99व्या मराठी साहित्य संमेलनासाठी मराठी भाषा विभाग 1 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी देईल अशी घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली आहे। पुण्यात आज या साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं अनावरण त्यांच्या उपस्थितीत आणि ख्यातनाम व्यंगचित्रकार श्री द फडणीस यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। वयाची 100 पार केलेल्या फडणीस यांनीच हे बोधचिन्ह तयार केलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीत म्हणजेच साताराला होणाऱ्या या साहित्य संमेलनासाठी सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही त्यांनी दिली। छत्रपतींची तलवार आणि साहित्यिकांची लेखणी या दोन्हीची ताकद बोधचिन्हात दर्शवली असल्याचं फडणीस यांनी यावेळी सांगितलं। एकीकडे साहित्य निर्मिती तर दुसरीकडे सामाजिक दांभिकतेवर तलवारीप्रमाणे प्रहार सूचित करण्याचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले। साताऱ्याचे पालकमंत्री आणि स्वागताध्यक्ष शिवेंद्रराजे भोसले आणि मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते। शिवसेना उद्धव